मराठा आरक्षणावरनं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांना टोले लगावलेत। जरांगे पुन्हा आंदोलनाला का बसले, एकनाथ शिंदेंना विचारा, असं राज ठाकरे यांनी म्हटलं। एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये 27 जानेवारी 2024ला जरांगेंनी नवी मुंबईतनं आंदोलन मागे घेतलं होतं। मग आता पुन्हा आंदोलन करण्याची वेळ का आली, असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला। या सगळ्या गोष्टींची उत्तर तुम्हाला एकनाथ शिंदे देऊ शकतो, मी नाही देऊ शकतो। ते जेव्हा येतील तेव्हा त्यांना विचार। सर, मागच्या वेळेस तुम्ही म्हटलेलं की हे आरक्षण मिळणं, तुम्ही त्यांच्याजवळ समोर जाऊन बोललेला, तो झाला आता विषय, कळलं का? त्या सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहिती आहेत काय आहेत। मला असं वाटतं याच्यावरचं उत्तर तुम्हाला जे मिळेल ते एकनाथ शिंदे देऊ शकतो। मुंबईकरांना मोठा त्रास होतोय, सीएसटी स्टेशन असेल या बसेस असेल, सगळेच लोक अडकलेले आहेत, त्याचा फटका आरक्षण। मी पुन्हा माझ्याकडे ह्याचं एकच उत्तर आहे की जेव्हा एकनाथ शिंदे येतील त्यांना विचारा की मुंबईकरांना खूप त्रास होतोय, तर ते मागच्या वेळेला गेले होते ना तिकडे, बरोबर की नाही? नवी मुंबईला जाऊन त्यांनी प्रश्न सोडवला होता ना, मग परत का आले? या सगळ्या गोष्टींची प्रश्नाची उत्तर तुम्हाला एकनाथ शिंदे द्यायची। राज ठाकरे यांनी या विषयावरती 27 जानेवारी 2024 रोजी जरांगेंच्या आंदोलनाबाबत काय ट्विट केलं होतं ते आपण बघूया। दरम्यान राज ठाकरेंनी 9 मार्च 2024 रोजीच्या भाषणामध्ये मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाबाबत काय म्हटलं होतं ते आपण बघतो आहोत। श्री मनोज जरांगे पाटील यांचं अभिनंदन, सरकारने तुमच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या, आता फक्त आरक्षण मिळायचं बाकी आहे, ते कधी मिळणार हे पण एकदा मुख्यमंत्र्यांना विचारा, म्हणजे आपल्या मराठा बांधवांना भगिनींना ही खरी परिस्थिती समजेल। लोकसभा निवडणुकीआधी पारदर्शकता येईल ही अपेक्षा आहे राज ठाकरेंचं यापूर्वीसाठी। दरम्यान राज ठाकरेंनी 9 मार्च 2024 रोजीच्या भाषणामध्ये मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाबाबत काय म्हटलं होतं तेही बघूयात। महाराष्ट्र एकसंघ राहू नये याच्यासाठी मग जातीची विष पसरवलं जातात, जातीचं विष। ते जरांगे पाटील ज्यावेळेला उपोषणाला बसले होते, मी गेलो होतो तिकडे, त्यांच्या समोर सांगितलं हे होणार नाही। होणार नाही याचा अर्थ होऊ नये असा नाहीये, टेक्निकली हे होऊ शकत नाही। मागे एकदा सगळे मोर्चे निघाले होते, एक मराठा लाख मराठा, सगळे मोर्चे निघाले, सगळ्या बाजून निघाले, सगळे आले, मुंबईमध्ये आले, सगळीकडे झाले। काय झालं पुढे? महाराष्ट्रामधल्या माझ्या मराठा बांधवांना भगिनींना माझी हीच विनंती आहे, यांच्या भूलतापांना बळी पडू नका। जी गोष्ट घडू शकत नाही, होऊ शकत नाही, याची हे आश्वासन देत आहेत। आज विषय आहे मुलांच्या नोकऱ्यांचा, मुलांच्या शिक्षणाचा। महाराष्ट्रासारखं प्रगत राज्य शिक्षण देऊ शकत नाही, नोकऱ्या देऊ शकत नाही, बाहेरच्या राज्यांमधली लोक आम्ही पोचायची आणि आमच्याकडचे लोक आंदोलन करणार। दरम्यान राज ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर त्यांचा रोख नेमका कोणाकडे आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू झाली आहे। जरांगे पुन्हा का आले हे एकनाथ शिंदेंना विचारा, या राज ठाकरेंच्या वक्तव्याचा नेमका अर्थ काय? मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातनं आरक्षण मिळणार नाही अशी भूमिका राज ठाकरेंनी जरांगेंना भेटून मांडली होती। याआधी नवी मुंबईमध्ये जरांगेंनी आंदोलन मागे घेतल्यानंतर आरक्षण कधी मिळणार ते जरांगेंना विचारा, असा सवाल राज ठाकरेंनी केला। मी मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला 10% आरक्षण दिलं अशी भूमिका एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी मांडली। त्यामुळे जरांगेंच्या आंदोलनावरून राज ठाकरेंचा रोख अप्रत्यक्षपणे एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे का अशी चर्चा सुरू झाली आहे।